रेल्वेमध्ये 324 जागांची मोठी संधी, पण ही भरती कोणासाठी आहे आणि किती पगार मिळणार? जाणून घ्या पूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, करा कष्ट, राहा मस्त. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे नागपूर विभागात विविध पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये रिक्त पदे निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या री-एंगेजमेंटद्वारे भरली जाणार आहेत. सेंट्रल रेल्वे नागपूर रिक्रुटमेंट 2026. एकूण रिक्त जागा 324. यामध्ये विविध विभागाचा समावेश आहे. इंजिनिअरिंग, कमर्शियल, इलेक्ट्रिकल, लोको, रनिंग, मेकॅनिकल, मेडिकल, ऑपरेटिंग विभाग. या भरतीमध्ये एसएससी, जेई, टेक्निशियन, क्लर्क, तिकीट एक्झामिनर, लोको पायलट, लोको सुपरवायझर, नर्सिंग सुपरिटेंडंट यासारखी पदे आहेत. महत्त्वाचे, ही भरती फक्त सेंट्रल रेल्वे नागपूर डिव्हिजनमधून रिटायर झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे. वयोमर्यादा, री-एंगेजमेंटसाठी उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पगार म्हणजेच मानधन, निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना मासिक मानधन दिले जाईल. हे मानधन निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या बेसिक पेमधून बेसिक पेन्शन वजा करून निश्चित केले जाते. यासोबत ट्रान्सपोर्ट अलाउन्स नियमानुसार मिळू शकतो. अर्ज पद्धत काय राहणार मित्रांनो? अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख 22 जून 2026 पर्यंत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्मिक विभाग, आस्था सेल, मध्य रेल्वे, नागपूर डिव्हिजन. अर्जासोबत जोडायची कागदपत्रे: सर्व्हिस सर्टिफिकेट, पेन्शनर आयडेंटिटी कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर. तुमच्या ओळखीमध्ये सेंट्रल रेल्वे नागपूरमधून रिटायर कर्मचारी असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच रेल्वे आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी जॉब फॉर महाराष्ट्र 7 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया.